हे ऐकल्यावर रोज सकाळी तुम्ही लवकर उठणारच. रोज रात्री तुम्ही ठरवता का की मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर पुन्हा मला अजून थोड्या वेळ झोपायचे, अजून थोड्या वेळ झोपू असे म्हणून मनाला समजावता आणि उठतच नाही. लवकर उठायचे म्हणून ठरवता, पण तशी कृती मात्र प्रत्यक्षात करत नाही. माहीत आहे का का नाही तुम्ही सकाळी लवकर उठत? कारण तुम्हाला माहीतच नाही मला का सकाळी लवकर उठायचं आहे, उठून मला काय करायचं आहे, माझे प्लॅनिंग काय आहे. आणि मला सांगा, तुम्ही 2, 3, 4 अलार्म का लावताय? एवढे मोठे अलार्म्सची गरज काय आहे? असे कधी स्वतःला विचारले का? तुम्ही स्वतःला एक गोष्ट मनाला एखादी गोष्ट तुम्ही चांगली पटकन का शिकत नाही, वाईट पटकन शिकता असे का? मनाला कधी विचारले का? आपण पॉझिटिव्ह कधी विचारच करत नाही. मी ते करीन, मी ते करून दाखवीन, मला हे जमेल असे कधी तुम्ही म्हणत नाही. मग मला सांगा, हे कसं होईल तुमच्याच्याने? बघा, कारण शोधा. कारण सकाळी लवकर आपण का उठतो, का आपल्याला लवकर उठायचं आहे, उठून आपल्याला काय करायचं आहे, त्याचं एक कारण शोधा. नाही की मला लवकर उठायचं आहे, मी लवकर आजपासून उठणारच आहे म्हणून मला उठायचं आहे, कारण आपल्याला काहीतरी मला काम करायचं आहे. काही जण उठतात लवकर, पण त्यांना उठल्यानंतर आपण काय करायचं आहे, कुठून सुरुवात करायचं आहे तेच त्यांना कळत नाही. आणि असे करून ते बोर होऊन जातात, किंवा असे करून ते पुन्हा झोपून जातात की उठून काय करायचं आहे, मला तर काही कामच नाही आहे. तर ते का उठतील? म्हणून स्वतःला एक टास्क द्या, काहीतरी ठरवा. तुम्हाला जे हवंय, जे हवं असेल, जे आवडीचं काम असेल, जे महत्त्वाचं काम असेल, किंवा जे तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे ते सकाळी उठून लवकर करायचं ठरवा. तेव्हा तुम्ही लवकर उठू शकाल. जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल, फिरायला जायचं असेल, किंवा एखादं महत्त्वाचं काम करायला जायचं असेल किंवा करायचं असेल, तेव्हा कसं आपण लवकर उठतो? न कुणी उठवता, न गजर लावता आणि न कुणी काही बोलता आपण लवकर उठतो. कारण त्या दिवशी आपल्याला काहीतरी करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठल्यावर काय करायचं आहे ना उठून, ते आधी आपण ठरवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि कसं आहे माहिती आहे ना, ज्या माणसाला आयुष्यात काहीतरी ध्येय करायचे आहेत ना, तो सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या आयुष्यात काहीही ध्येय नाही, तो व्यक्ती का लवकर उठेल? उठायचा विचार सुद्धा तो करणार नाही. म्हणून स्वतःला एक ध्येय द्या, स्वतःला एक टास्क द्या. ते आपल्याला कळतच नाही. आपल्याला केव्हा कळतं माहिती आहे का? जेव्हा आपल्यातीलच एखादी व्यक्ती पुढे निघून जाते तेव्हा आपल्याला कळतं. जेव्हा एखाद्याने जीवनात काहीतरी मिळवलेलं असतं, काहीतरी सक्सेस मिळालेलं असतं ना, तेव्हाच आपल्याला कळतं. आणि तेव्हाच आपल्याला असं वाटतं की लवकर उठायचं आहे, आपल्याला आता जीवनात काहीतरी आपल्याला करायचं आहे. तसे तुमच्यासारखे पण सकाळी लवकर उठतातच, पटापट कामे करायला लागतात, योगा करतात, महत्त्वाचे काम करायचं असेल तर ते सुद्धा करतात आणि जीवनात सक्सेस मिळवतात. आणि मग तुम्ही काय करताय? नुसतं झोपत राहताय. मग लक्षात घ्या, म्हणूनच आपण आता हे बास करायचं आहे. कारण आपल्या स्वतःला एक कारण द्यायचं आहे. स्वतःच्याच मनाला आपण विचारा, स्वतःला काय करायचं आहे, स्वतःला काय हवं आहे, स्वतःला काय मिळवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे. आणि तेच मिळवण्यासाठी सुरुवात करा. उद्याच सकाळीपासून, उद्याच सकाळी लवकर उठा. कोणतेही कारण न देता अजून एक गोष्ट तुम्हाला लवकर उठायची आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, या गोष्टीकडे पण लक्ष द्या. जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तर तुम्हाला रात्री जास्त वेळ जागायचं नाही. जास्त वेळ जागलं तर तुम्ही सकाळी लवकर उठणार नाही. रात्री जास्त वेळ जागून तुमची झोपसुद्धा पूर्ण होणार नाही, शिवाय तुम्हाला थकल्यासारखे होईल. त्याच्यामुळे तुमची झोप पूर्ण होणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून सकाळी तुम्ही अगदी ऊर्जेने, एनर्जेटिकने उठून शकाल आणि पूर्णपणे झोप होऊन तुम्ही फ्रेश राहू शकाल. आणि जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, त्याचं एक कारण तुम्ही दुपारचं झोपताय का? आणि झोपत असाल तर ते पहिलं बंद करा. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला संध्याकाळी लवकर झोप येणार नाही. तर ते सुद्धा तुम्ही बंद केलं पाहिजे. काहीही करून, तुम्हाला कसंही करून आता सकाळी लवकर उठायचं आहे, हे एक ध्येय समोर ठेवा. अजून एक गोष्ट म्हणजे रात्री झोपण्या अगोदर पुन्हा स्वतःला आठवण करून द्या, सकाळी उठून तुम्हाला काय काय करायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना, की बऱ्याच जणांचा अलार्म वाजतच असतो, पण त्यांना काहीही फरक पडत नाही. तुमच्या शेजारच्यांना जाग येते पण तुम्हाला जाग येत नाही. म्हणून आधीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. आणि जसं की उद्या सकाळी पहिला अलार्म वाजेल तो बंद करा आणि उठा. पुन्हा बंद करून झोपू नका.
आणि स्वतःला सांगा की तू हे करू शकशील, तुला आज हे करायचं आहे आणि तू आजपासून सुरुवात करणार आहे. एक लक्षात ठेवा, आपले एक लक्ष नक्कीच ठरवा. आपल्याला आयुष्यात लक्ष काय आपलं आहे, काय उद्देश आहे ते ठरवा. आपल्या आयुष्यात एक लक्ष, एक ध्येय असलंच पाहिजे. मग ते छोटे असो वा मोठे, काही ना काही करत राहा, रिकामे राहू नका. आणि ज्यावेळी आपल्याला आयुष्यात एक लक्ष, एक ध्येय आपल्या आयुष्यात असते ना, तेव्हा कोणत्या मोटिवेशनची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही आणि फारशी त्याची आवश्यकता पण पडत नाही. आपण स्वतः उठून कामाला लागतो. मग ते काहीही असो, कोणी न सांगता आपण करायला लागतो. कोणत्याही गोष्टीची आपल्याला गरज पडत नाही. आपल्याला ना कोणी सांगावं लागतं ना कोणी म्हणावं लागतं. स्वतःलाच विचारा तुम्हाला काय करायचं आहे आणि उद्यापासूनच सकाळी लवकर उठायला सुरुवात करा. मग काय विचार करताय? सकाळी लवकर उठणार ना? सकाळी लवकर नक्की उठा. एकदा करून तर पहा. सकाळी लवकर उठल्यावर किती तुमची कामे पटापट उरकतात ते. ना कोणतं टेन्शन येतं, ना कोणता स्ट्रेस येतो.